बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्याची। कारण सध्या मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीमध्ये पोहोचले आहेत आणि आरक्षणासाठी यापुढे उपोषण करणार नाही, मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। मात्र वेळ पडली तर रस्त्यावरती आंदोलन करू, राज्यभरातल्या नेत्यांना गावातही येऊ देणार नाही, 17 सप्टेंबरपर्यंत नव्या जीआर नुसार एक तरी सर्टिफिकेट द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 उपोषण आणि 1 मुंबईला मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी काढला। मुंबईतल्या आत्ताच्या उपोषणानंतर सरकारनं मराठवाडा गॅजेट लागू करण्याची घोषणा केली, तसा जीआर देखील त्यांनी काढला। या जीआर विषयी मनोज जरांगे पाटलांना विश्वास आहे की मराठवाड्यातला मराठा संपूर्णपणे आरक्षणामध्ये जाईल। मात्र काही अभ्यासकाला शंका देखील आहे। खरं तर आता एका खाजगी रुग्णालयात त्यांनी गेल्या 4-5 दिवस उपचार घेतला उपोषणानंतर, आता ठणठणीत झालेत आणि जिथून या आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवलीमध्ये ते पोहोचतायत। 8व्या उपोषणानंतरची पहिली काय प्रतिक्रिया आपली आहे? पहिलं प्रतिक्रिया म्हणजे असं की कधीच मराठ्यांना आरक्षण यांना मिळू द्यायचं नव्हतं। हैदराबाद गॅजेटियर सुद्धा मिळू द्यायचं नव्हतं। हैदराबाद गॅजेटियरमध्ये सुद्धा राजकारण केलं जायचं। दाटून म्हणायचं फक्त इकडं अभ्यासक म्हणून की हैदराबादचं गॅजेट देत होते आणि घेतलं नाही, आता घेतलं तर आता खपायला तयार नाही, पचायला तयार नाही त्यांना, कारण ही लढाई गरिबाच्या पोराने जिंकली। तुमच्या मनामध्ये या जीआर विषयी किंतु परंतु आहे का? कारण की हे तुमचं उत्तर सामान्य मराठा समाज ऐकणार आहे जो मुंबईत तुमच्या पाठीशी उभा होता। मी काही अभ्यासकांशी पण बोललो, दवाखान्यात सारखं 2-4 दिवस काही अधिकाऱ्यांशी बोललो, सनदी अधिकाऱ्यांशीही बोललो। त्यांचं म्हणणं आहे काही अडचण नाही, आणि आलीच तर सरकारला शुद्धीपत्रक काढता येतं किंवा सुधारित जीआर काढता येतो। की थोडी शंका नाही? काहीच होत नाही। कशामुळे शंका नाही म्हणतो ते पण सांगतोय। काहीच अडचण येणार नाही। हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीनुसार सगळे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार। शंका याच्यासाठी नाही म्हणतो की जर कडं एखाद्या शब्दात मागा पुढे झालंच ते सुधारित जीआर काढायला तयार आहेत म्हणून म्हणतो। नाही काढला तर पुन्हा नाही असं मुंबईला जायची गरज काय? गावातच येऊन देत नाही एका बी राज्यात। पुन्हा मुंबईला अरे जायची गरज नाही, गावातच येऊन देत नाहीत आम्ही त्यांना। मग काय मुंबईला? मुंबईला काय? गावातच येऊन देत नाहीत आमच्या गावातच यायचं नाही, तुम्ही आमच्या घरी यायचं नाही। महाराष्ट्रात अजिबात नेत्याने मंत्र्यांनी यायचं नाही। जर तुम्हाला सरकारने फसवलं तर तुमची भूमिका काय? गावात यायचंच नाही, आमच्या तालुक्यात आमच्या गावात यायचंच नाही, राज्यभर देवी अजिबात यायचं पुन्हा मुंबई नाहीच, गरजच नाही। घेतलं छाताडावर बसून घेतलं, ते झालेलंच आहे। 96% लढाई ते जिंकलेले आहेत। मात्र यश आणि या जीआरचं अपयश हे पाहण्यासाठी तुम्हाला, मला, जरांगे पाटलाला आणि सर्वसामान्य लोकांना जे आंदोलनामध्ये सहभागी झालेत त्यांना काही काळ तरी निश्चित वाट बघावी लागेल, हे तितकंच खरं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।